दे रे बाबा. हा हो करतो हा करतो. बापरे 10:30 झाले. अरे मोन्या. हो. अरे घड्याळात वाजलेत बघ किती किती हळू चाललंय तुझं. कामावर नाही का जायचं? आज सुट्टी आहे ना शोभा. अच्छा म्हणून सगळं आरामात चाललंय. म्हणजे? घरातली कामं कोण करणार? का बाई ठेवलीस कामाला? ती भानू होती तेव्हा ती सकाळ सकाळ का तिचं नाव घेतलं ना मी. तिला काय वाटतं ती नाही तर माझ्या घरातली कामं नाही होणार. येऊ दे दाखवतेस तिला. येतील भानू. काय नाही म्हणजे काय म्हणालास? भानू येतील. कधी? येऊ दे ना कधी. मला काय करायचंय? माझं काय तिच्यापासून अडत नाहीये. आली ना की चांगली खडसावणार आहे तिला. पाणी नाही. मोन्या काय पाणी नाही घरात? शोभा तुला सांगायचं राहून गेलं. आज उशिरा येणार आहे पाणी. अरे मग आता आंघोळ कशी करू मी? काल रात्री जास्त नाही का भरून ठेवायचं? पण शोभा येईलच ना आता पाणी. अरे मग तोपर्यंत अशीच राहू का? नाही. आणि पाणी नव्हतं ना तर तू का केलीस आंघोळ? माझ्यासाठी का नाही ठेवलंस पाणी? हो शोभा. तू ना मुद्दामून सगळं करतोस. तुला माहितीये आंघोळ केल्याशिवाय मी कुठल्याही कामाला हात लावत नाही. आता घरातली सगळी कामं तूच करायची. हो शोभा. आता हो हो काय करतो? चहा ठेव जा. हो शोभा. म्हणजे ठेवतो शोभा. चहाला तरी पाणी आहे का? हो आहे. त्या भानूचं सकाळी सकाळी नाव घेतल्याने दिवसच खराब निघाला. पकडलं. भानुताई बस आली बघ आता. येऊ दे वर दाखवते तिला. भानुताई तू कुठे गेलेली इतक्या दिवस? आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. आता मी कुठे बी जाणार नाही. हे बघा मी आता तुमच्यासाठी काय काय घेऊन आलीये. अरे हो रे सकाळपासून मला वाटत होतं आज काहीतरी चांगलं होणार आणि भानू आली. राहुल भानू आता पूर्वीपेक्षा आणखीनच छान दिसते ना. अरे अर्नुस दूर करायला लागली ती. हे सम्या चल ना आपण जाऊन बोलू तिच्याशी. तुझं लग्न झालंय ना? हा मग काय काय नुसत्या चौकशा काय तूच करू शकतो का फक्त? चल ना. भानू इतके दिवस कुठे होतीस तू? काय करत होतीस? बरी आहेस ना? हा मी बरी आहे. काम होतं म्हणून बाहेर गेले होते. हा पण मग आम्हाला सांगून जायला पाहिजे होतं ना तुम्ही. अगं हो ना किती काळजी वाटत होती माहितीये तुझी. कुठे कुठे शोधला आम्ही तुला. हा मी पण शोधलो ना. मी तर पोलीस स्टेशनला गेलो होतो. भानू अंजली का की आलीस तू? अगं भानू याचं सोड. मला सांग तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे ना? हा ए तुझं सामान दे ना मी पकड. राहू द्या अगं दे ना थकली असेल तू. अगं दे ग. बरं, घ्या. त्यात काय एवढं. तू कशाला घेतो? मला दे ना मी पकडतो. अरे नाही रे राहू दे माझ्याकडे. दे ना मी पकडतो. अरे राहू दे. भानू आता आलीच आहेस तर माझ्या घरी चल. चहा पी आणि मग जावं. नाही नको. भानू
सौभाताई मालक हे काय बरी आहे? हा आले म्या. मला वर जावं लागेल हा. सामान दे मला. बरं मग वर जाऊन तू तुझं सामान ठेवून ये, तोपर्यंत मी मस्त चहा बनवतो. हा येऊ दे आता तिला, चांगली खडसावते की नाही बघ. सौभाताई मालक मी आले. मग आता काय आरती करू तुझी? हा गेलीच निघून न सांगता. तुझ्यामुळे मला किती कामाचा ताण पडला माहितीये. काय विचारते मी तुला? हा कुठे गेली होतीस? काय सांगून जाण्याची पद्धत आहे की नाही? हे बघ आता यापुढे या घरात आणि या चाळीत तुला राहायला द्यायचं की नाही हे मी ठरवणार. मी तुझ्यावर रागवते आणि दात कसले काढतेस? ताई चुकलं माझं, माफ करा ना. भानू, भानू तुझ्यासाठी आलं घालून मस्तपैकी चहा बनवलाय, येतेस ना? ओ समीर भाऊजी, ती काय पाहुणी आली आहे का? हा चहा करताय ते? चला निघा. अहो असं काय करताय बहिणी? आत्ताच दमून आले ना ती, थोडा चहा प्याला तर बरं वाटेल तिला. ती माझ्या घरी काम करते. अहो म्हणजे करायची, त्यामुळे तिचं काय ते मी बघून घेईन. हा तुम्ही जा, एकटेच प्या चहा. निघा. चहा पाजताय, एक ग्लास कधी पाणी नाही पाजलंय माणसाने. भानू हा भानू काय काम आहे राहुल? ते भानूचा तुझा रुमाल खाली पडला होता, तो घेऊन आलो. माझं नाहीये. तुझा नाही? नाही. अगं नीट बघ ना, तुझंच आहे बघ, म्हणजे तुझंच असेल हे बघ ना. राहुल आता ती म्हणते ना की तिचा नाही म्हणून, पण नाहीये तिचा. हा माझं नाही. नाही का? नाही. नाही तरी पण बघ ना, म्हणजे हे बघ ना, याच्यावर ये लिहिलंय, म्हणजे हा ए फॉर भानू. ए भानू, मग मला वाटलं तुझं आहे का काय. अंजली ताई तुम्ही? भानू आता तू पण माझी मस्करी कर ना. अगं अंजू भावाकडे गेली गावाला, ती काय आली नाही अजून. कुठे गेलेला तू? हा मी तुला सांगितलेलं ना की नाक्यावर हे सामान घ्यायला. हा सगळं सामान मी स्वतः घेऊन आले. मी येणार होतो अंजू, मग मला यायचंच होतं. मी राहुल हा. माझा रुमाल तुझ्याकडे काय करतोय? भानूला द्यायला आला होता तो. अंजे हा नाही मी माझा रुमाल तू भानूला द्यायला कशाला आला? अगं नाही तुझं ते हे पण अंजू आहे. हा ते अगं चुकून आलो, म्हणजे हा 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 तू चल घरी, मी तुला बरोबर दाखवते. ऐक ना, तू हे घे ना, चल तू घरी चल. ऐक. चल. नाही चल ना तू. नाही चल तू चल आधी. चपला राहू दे, तू चल आधी. आणि चप्पल चल म्हटलं ना तुला. माझी चल हो घरी. तुला काय झालं दात काढायला? कुठे गेली होतीस इतके दिवस सांग मला आधी. शोभा अगं जाऊ दे ना, आता आलेत ना त्या, जाऊ दे ना. काय सोडून दे काय? हा कळायला नको आपल्याला? कुठे गेली होतीस भानू सांग मला आधी. बरं झालं बाई भानू आली एकदाची. मोहन भाऊजींचं टेन्शन कमी झालं. हो ना. काय हो ना, तुम्ही ना फक्त एका बाजूने विचार करायला लागलाय. म्हणजे म्हणजे काय? अगं ती भानू दिसते तशी नाहीये. म्हणायचंय काय मावशी तुम्हाला नक्की? आता ती भानू मगाशी चाळीत आली ना, तेव्हा सगळे पुरुष कसे बघ तिच्याकडे बघत बसलेले. मग आता ती पण त्यांच्याबरोबर बोलत बसणार, त्यांच्यावर हसत राहणार. मावशी भानू तशी नाहीये. ए तू काय ओळखलेस तिला? मी तिला पुरतं ओळखून आहे. हा बघाच तुम्ही एक दिवस तुमच्या नवऱ्याना ना नादाला लावते की नाही ती. विचार कसला करताय? हा आत्ताच तुम्हाला काहीतरी करायला हवं, नाही तर फार उशीर होईल. मावशी मला अजूनही नाही वाटत की भानू असं काही करेल. हे मगाशी तू बघितलं नव्हतंस का? हा तिने चाळीत पाऊल ठेवलं तेव्हा चाळीतले सगळे पुरुष लोहचुंबकाला कसे चिकटतात की नाही तसे चिकटले होते. आमचं हे नव्हते, हे जिमला गेले.
हो आज नव्हता ग तो, पण चाळीतच राहणार आहे ना. एक ना एक दिवस त्यांची समोरासमोर भेट होणारच. मग काय अंजे, बरोबर बोलते की नाही मी? हो मग मावशी बरोबर बोलतायत. आपल्याला काहीतरी करायला हवं. हा मला तर चांगलाच अनुभव आलाय. मी राहुलला म्हटलं मला नाक्यावर घ्यायला ये, तो आलाच नाही. काय? हो मग बघितलं तर मोहनदादांच्या घरी तो भानुशी गप्पा मारत होता. माझा रुमाल पण द्यायला निघाला तो तिला. काय सांगतेस? हो. बघा बघा बघा. हा आणि अजूनही तुमचा ना माझ्या शब्दावर विश्वासच नाहीये. मावशी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना. हा आता माझा पण विश्वास बसायला लागलाय मावशी तुमच्यावर. हो ना मलाही पटतंय. पटते ना. मग आता इथे विचार करत काय बसताय, वरती चला. हा तिला आत्ताच्या आत्ता चाळीतून बाहेर काढूया. बघताय काय? चला लवकर. चला चला चला. शोभताई, मामीने तुमच्यासाठी साडी पाठवली आहे. माझ्यासाठी वय साडी? वय. अय्या, काय मस्त आहे. खरंच छान. हो ना, छान आहे ना. छान आहे. हे काय ग भानू, हा तू गेलीस मामीकडे, मला सांगून नाही जात आलं. मी काय नाही म्हणाले असते का? अहो मामी लई आजारी होती म्हणून सांगावं घेऊन ना माणूस आला होता. मला घाईत जावं लागलं. भाजीचा टेम्पो घेऊन आला होता तो माणूस, मग त्यातच बसून गेले मी. मला कोणाला बी सांगता नाही आलो. अगं पण मग फोन नाही का करायचा? अरे हो, तिच्याकडे फोन नाही ना. मला कोणाचा नंबरच पाठ नव्हता. मी काय करणार, आणि मला वाटलं नव्हतं इतके दिवस लागतील म्हणून. बरं आता बरी आहे ना मामी? वय बरी हाय. हे समजा तुमच्यासाठीच पाठवलं आहे. कडधान्य हाय, पालेभाजी हाय. हो हा चांगली आहे तुझी मामी. भानू, तू न सांगता निघून गेलीस ना, असा राग आला होता ना तुझा, पण आता गेला. खरंच खूप आठवण काढली तुझी. मला बी लई आठवण येत होती, पण मामीच्या आजारपणात ना समजा विसरून गेले मी. बरं ठीक आहे, आता यापुढे जायचं असेल कुठेही तर अंजेला सांगून जा, नाही तर चाळीत कोणाकडे तरी निरोप दे. हा वय आता तू आराम कर. प्रवास करून आलीस ना, सगळं मोहन्या कर. अहो मला थांबा, मी आले ना आता. मी समजा करते, तुम्ही कशाला काम करताय? बस बस, किती प्रामाणिक आहे. हो बस. शोभे शोभे, हा हिला ना आत्ताच्या आता इथं बाहेर काढ. ही घराच्या बाहेर पाहिजे मला. आता हिचा प्रॉब्लेम काय आहे? अगं ही इतके दिवस आपल्या बरोबर नव्हती. बाहेर कुठे काय दिवे लावून आले असेल तर आपल्याला काय कळणार? सगळं अंगाशी येईल ना आपल्या. ते आई काहीतरी बडबडतेस तू. बरोबर बोलते मी. अगं हिने जर बाहेर काय लफडं करून ठेवलं असेल ना, नसतं डोक्याला तापून बसेल. काय ग? हा मावशी, मी असं काय बी नाही केलंय. हा अगं तुझ्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा? हा हो ना. मग ए लता, काय हो ना का बस टोंबडी कुठली. अगं तुम्ही गप्प का झालाय? बोला ना काहीतरी. अंजे बोल ना. हा बहिणी, मला भानू चाळीत नकोय. मावशी जे बोलतात त्याच्याशी मी सहमत आहे. हा आणि इतक्या दिवसांनी ही चाळीत आली आणि हे हे आपल्या अंगाशी आलं तर काही. हा आणि हे सामान चोरीचं नसेल कशावरून? अहो हे समजा सामान मला मामीनेच दिलं आहे. तुमची तर भेट बी झाली होती, आठवते का? ते 5 कांदे दिले होते मी तुम्हाला. नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी फोन लावून देते ना तुम्हाला. हा भानू राहू दे, काही फोन करायची गरज नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अंजली ताई, तुम्ही तरी माझ्या राळ घेऊ नका. आठवतंय का राहुल साहेबांनी भेट लावली होती, मग पोलीस आले होते त्यांना घेऊन जायला, मग मॅच मध्ये पडले होते आणि त्यांना वाचवलं होतं. आठवतंय? नाही तर मालकाने विचारा, ते सांगतील. हा हो खरं बोलतायत त्या, नाही का? या चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे तू ना स्वतःच्या नवऱ्याला आधी सांभाळ, तोच भानूच्या मागे पुढे करत असतो. हो मी पण पाहिले राहुल भाऊजींना. ए माधुरी, तुझा नवरा काही धुतल्या तांदळासारखा नाहीये. सगळे एकाच माळेचे मणी.
प्रॉब्लेम आहे हिचा? बोला, आत्ताच बोला काय ते. अगं लता माधुरी तुम्ही बोला ना काहीतरी. गप्प का झालाय? बोला ना तिला. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये भानूचा. हो ना, आमचा पूर्ण विश्वास आहे भानूवर. काय गो तुम्ही पार्टी चेंज केली का? हा पण शोभे मला ही या चाळीमध्ये नको आहे. मी ठेवून घेणार, तुला काय करायचं ते कर. अगं तू आईचं नाही ऐकणार? नाही. खरंच रे देवा, आल्या आल्या ना हिने माझ्या पोरीवर जादूच केलीये. ते आई, आता परत सुरू करू नकोस हा. अगं भानूला घराबाहेर काढलं तर ती कुठे जाणार मला सांग? आपल्याशिवाय दुसरं कोणी आहे का तिचं? अगं जाऊ दे ना कुठेही, तिचं आपलं काय घेणं आहे? हा नाही कसं? आठव जरा, तूच पोलिसांना लिहून दिलेस ना की तू भानूची जबाबदारी घेतलीस म्हणून. विसरलीस? हा, आता जर भानूचं काही बरं वाईट झालं ना तर पोलीस तुला पकडतात. अरे तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगते, जर का पुन्हा कुणी भानूच्या वाटेला गेला तर गाठ माझ्याशी आहे. कळलं का गे अंजे? हा? हा? कळलं बघ. माधुरी, लता, हा हा कळलं रे. चला 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 सगळे चला. हा? उगाच तुमच्यामुळे शिव्या खाव्या लागल्या. चला का चला चला. आई पण ना ऐकते ना. ही मोहिनी कुठे गेली कोणास ठाऊक. मोहिनी अगं कुठे आहेस तू? मोहिनी. मावशी, कोणाला शोधताय? तुला काय करायचंय? तुझं तू काम कर. शोभे जाते मी. पण ना. बरं भानू, पाणी आलं असेल, जा खाली येऊन पाणी भरून घे. होय. नाही, नको नको नको, तू नको जाऊ. परत लाळ घोटे येतील सगळे तुझ्या मागे मागे. मोन्या, तू जा, जर पाणी आलं का बघ जा. हो. नळाला पाणी आलं. भानू, अगं तुझं पायगुण आहे ग बाई, नळाला पाणी आलं. आंघोळ करून घेते आधी. मालक, तुम्ही आता काही बी टेन्शन घेऊ नका, मी आलीये ना. मोन्या, तुला पंखा साफ करायला सांगितला होता, केलास का? हा नाही करतो करतो शोभा, थोड्या वेळाने करतो. माझी आंघोळ व्हायच्या आधी कर. बरं करतो. मालक, हो. मी म्हटलं होतं ना. हा नाही तर काय ते उगाच. मोहिनी, ए मोहिनी, अगं ये ना माझ्या समोर. कुठे आहेस तू मोहिनी? मावशी, तुम्ही किती बी प्रयत्न करा, तुम्ही काय मला चाळीतून बाहेर काढू शकणार नाही.